सिडकोच्या लॉटरीतील घरांच्या वाढीव दरांविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे। आज सकाळी वाशी येथील पोस्ट ऑफिसमध्ये मनसे आणि सिडको सोडतधारकांच्या संयुक्त विद्यमाने पोस्टकार्ड मोहीम राबविण्यात आली। या मोहिमेमध्ये सिडको सोडतधारकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, सिडकोचे वरिष्ठ अधिकारी, आमदार आणि खासदार यांना पत्र पाठवली। या पत्रांद्वारे सिडकोच्या घरांचे दर कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे। सिडकोने घरांच्या दरात केलेली वाढ अन्यायकारक आहे आणि सामान्य नागरिकांसाठी घरे घेणे कठीण झाले आहे। त्यामुळे मनसेने सिडको सोडतधारकांच्या हक्कासाठी ही मोहीम सुरू केली आहे, असे मनसेकडून सांगण्यात आले आहे। आम्हाला आहे जेव्हा लॉटरी निघाली निवडणुकीच्या अगोदर तेव्हा साधारणतः 1.25 लाख 1.5 लाख लोकांनी अर्ज केले आणि त्यावेळी प्रश्न होता की या घरांच्या किमती जास्त असतील। तेव्हा शिवसेनेचे मंत्री आणि इथले सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी म्हटलं होतं की ह्या किमती 20 ते 25% कमी होतील। पण आपण बघतोय की सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणणारे एकनाथ शिंदे तर तेव्हाही नगरविकास मंत्री होते, आताही नगरविकास मंत्री आहेत, त्यांच्याच अंडरखाली हे सिडकोचं महामंडळ चालतं। आणि आता निवडणूक झाल्यानंतर बघतोय की आपण ह्या किमती गगनाला भेटलेल्या आहेत। म्हणजे तुम्ही केंद्र सरकारची गाईडलाईन आहे की EWS कॅटेगरीमध्ये त्यांचं उत्पन्न मर्यादा 3 ते 6 लाख आपलं किती 3 लाखापेक्षा कमी ही EWSची उत्पन्न मर्यादा आहे आणि LIGची उत्पन्न मर्यादा ही 3 लाख ते 6 लाख आहे। पण सिडको हे एकमेव महामंडळ आहे की सिडकोने आपल्या प्रधानमंत्री आवास योजनेची जी गाईडलाईन आहे ती धुडकावून लावलेली आहे। अख्ख्या भारतामध्ये जेवढ्याही मेट्रो सिटीज आहेत, अहमदाबाद असेल, दिल्ली असेल, मुंबई असेल, ह्या सर्व शहरांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या गाईडलाईनचं पालन केलेलं आहे। फक्त एकमेव नवी मुंबई महानगरपालिका अशी काय आहे की त्यांनी धुडकावून लावलं। त्यांनी EWSची उत्पन्न मर्यादाला केली 6 लाखापेक्षा कमी आणि LIGची मर्यादा केली तुम्ही 6 लाखापेक्षा जास्त। 6 लाखापेक्षा जास्त याचा अर्थ काय? उद्या मुकेश अंबानी पण ह्याला पात्र आहेत का? तुमचं असं म्हणणं आहे का तुम्हाला? LIG याचा अर्थ काय? आर्थिकदृष्ट्या मुकेश अंबानी हे का आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये येतात काय असं म्हणणं आहे का सिडकोचं? म्हणजे सिडकोचा भोंगळ कारभार आहे केंद्र सरकारने दिलेली आहे आणि कोणाच्या लांगुल चालण्यासाठी चाललेला आहे। त्यासाठी मनसेने काही दिवसापूर्वी आपण बघितलं, आम्ही मागच्या बऱ्याच दिवसापासून सिडकोचे तत्कालीन MD सिंगल साहेब यांची अपॉइंटमेंटसाठी वेळ मागतोय, पण ते अपॉइंटमेंट द्यायला केलं आणि साखळी आंदोलनातून सिडकोला आणि प्रशासनाला आम्ही इशारा दिला। आता अजूनही जर पुढचं पाऊल म्हणून आम्ही आता आज इथले सिडकोचे MD असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि इतर आमदार खासदार केलेलं आहे। या मोहिमेअंतर्गत शेकडो हजारो सिडको सोडतधारक मी विजेती आहे LIG साठी सिडकोचे जे आता लॉटरी लागली त्याच्याविषयी पहिले आम्ही एक मोहीम चालवली ज्याच्यामध्ये आम्ही सिडकोला निश्चित केलं की आम्ही आमची दर कमी करावे आणि आता पोस्टाच्या थ्रू आम्ही हे सांगतोय की ईमेल सगळे आम्ही पाठवले, सेंड केले, पण त्याच्यावर आम्हाला काही स्पेसिफिक उत्तर कोणीच दिलेलं नाही, ना इव्हन सिडकोनी किंवा आम्हाला सांगितलेलं मंत्रालयातर्फे काहीतरी आम्हाला उत्तर येतील। म्हणून आता आम्ही हा विचार केला अगर ते नाही तर ओल्ड माध्यमातून तरी आम्ही काहीतरी सेंड करतोय पोस्ट, ज्याच्याकरून त्यांनी आम्हाला उत्तरं द्यावी। आज मी पोस्टामध्ये आलो आहे, पोस्ट कार्ड मोहिमे आंदोलन मी मेल केले, सर्व काही केलं, पण पोस्टाद्वारे एक आपली जुनी पद्धत आहे, नव्या पद्धतीने कदाचित सरकारपर्यंत मेसेज गेला नसेल तर जुन्या पद्धतीने आम्ही त्यांना आज पोस्ट कार्ड द्वारे माझी जी काय व्यथा आहे, जी मी बोललो आहे की या घरांच्या किमती कमी करण्यात यावं, मी त्यांना पाठवलं आहे। कदाचित ह्याचा रिस्पॉन्स मला नक्की येईल, मी आशा बघतो। 26,000 घरांची सिडको लॉटरी जी जाहीर झाली त्यामध्ये प्रतिसाद जो होता सिडकोला अतिशय अल्प भेटलेला आहे। तरी पण त्यानंतर जे दर त्यांनी डिक्लेअर केले ते दर खूप जास्त होते आणि त्या दरांच्या कमी करणं म्हणजे आम्ही सर्व सिडको विजेते सरेंडर करणार होतो, पण त्याच वेळेस माजी अध्यक्ष सिडको ते 20 ते 25% घरांचे दर कमी करणार आहेत ह्या आशेवरती आणि एकनाथ शिंदे साहेब हे उपमुख्यमंत्री ते नगरविकास खातं त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी शिरसाट साहेबांनी जाहीर केलं त्या पद्धतीने होतील म्हणून आम्ही पुढची अमाऊंट भरली। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील।